श्री स्वामी समर्थ। मीन राशी 18 ते 24 मे साप्ताहिक राशी भविष्य। नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। या आठवड्यात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळणार आहेत का? अनेक दिवसांपासून सुरू असलेली चिंता आता दूर होईल का? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील की अजून थोडा संघर्ष करावा लागेल? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार का की खर्चाचे प्रमाण वाढणार आहे? प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा टिकून राहील का? कुटुंबातील वातावरण तुम्हाला मानसिक आधार देईल का? ग्रहांची बदलती स्थिती या आठवड्यात तुमच्या भावनांवर आणि निर्णयांवर मोठा प्रभाव टाकणार आहे। काही ठिकाणी नशिबाची साथ मिळेल तर काही ठिकाणी संयम आणि शांत विचारांची आवश्यकता भासेल। आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर तुम्ही अनेक अडचणींवर सहज मात करू शकता। चला तर मग जाणून घेऊया मीन राशीसाठी हा आठवडा नेमका कसा असणार आहे। मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आणि आयुष्यात काही नवीन अनुभव देणारा ठरणार आहे। या काळात मनात चाललेली अस्वस्थता हळूहळू कमी होईल आणि अनेक गोष्टींबाबत स्पष्टता मिळू लागेल। कामाच्या क्षेत्रात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी संयम आणि सातत्य टिकवून ठेवणे आवश्यक राहील। आर्थिक बाबतीत काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे गरजेचे ठरेल। नातेसंबंधांमध्ये प्रामाणिक संवाद आणि विश्वास टिकवून ठेवल्यास जवळीक वाढेल आणि गैरसमज दूर होतील। कुटुंबातील वातावरणात काही सकारात्मक बदल जाणवतील, तसेच मोठ्या व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल। आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक राहील, विशेषतः मानसिक ताण आणि थकवा कमी करण्यासाठी स्वतःला वेळ देणे गरजेचे ठरेल। आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी किंवा मनाला समाधान देणारी घटना घडू शकते, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा मिळेल। करिअर आणि व्यवसाय। करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीची नवीन दिशा दाखवणारा ठरू शकतो। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे चांगले परिणाम मिळण्यास सुरुवात होईल। वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवू शकतात। सुरुवातीला या जबाबदाऱ्या थोड्या कठीण वाटतील, पण तुमची कल्पकता आणि शांत स्वभाव तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन योजना आणि नवीन ग्राहक मिळवून देणारा ठरू शकतो। काही जुने अडकलेले व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे। भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवणे आवश्यक राहील। परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना अचानक लाभ मिळू शकतो। आठवड्याच्या शेवटी एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो, जो भविष्यात फायदेशीर ठरेल। आर्थिक स्थिती। आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहू शकतो। पैशांची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे, पण खर्चाचे प्रमाणही वाढू शकते। घरातील गरजा, कुटुंबातील जबाबदाऱ्या किंवा एखाद्या महत्त्वाच्या वस्तूवर खर्च करावा लागू शकतो। काही व्यक्तींना जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक दिलासा मिळेल। गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घेणे अत्यंत आवश्यक राहील। कोणत्याही आकर्षक योजनेवर लगेच विश्वास ठेवू नका। मित्र किंवा नातेवाईकांशी आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा। आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक एखादी चांगली आर्थिक बातमी मिळू शकते। बचतीकडे अधिक लक्ष दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य निर्माण होईल। प्रेम आणि वैवाहिक जीवन। प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा राहणार आहे। जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी संवाद आणि विश्वास महत्त्वाचे ठरतील। काही व्यक्तींना आपल्या नात्यातील गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल। विवाहित व्यक्तींनी आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा। छोट्या गोष्टीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, पण शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती लगेच सुधारेल। प्रेमात असलेल्या व्यक्तींना प्रिय व्यक्तीसोबत भविष्यासंबंधी चर्चा करावी लागू शकते। आठवड्याच्या शेवटी प्रिय व्यक्तीसोबत एखादा आनंददायी क्षण घालवण्याची संधी मिळेल। विश्वास, संयम आणि प्रामाणिकपणा टिकवून ठेवल्यास नाते अधिक मजबूत बनेल। कुटुंब आणि सामाजिक जीवन। घरातील वातावरण काही प्रमाणात बदलत राहील। कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता तुम्हाला सतावू शकते। मोठ्या व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल। काही जुने कौटुंबिक मतभेद मिटण्याची शक्यता आहे। भावंडांसोबतचे संबंध सुधारतील आणि घरातील वातावरण सकारात्मक बनेल। सामाजिक क्षेत्रात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल। लोक तुमच्या विचारांना आणि बोलण्याला महत्त्व देतील। मित्रपरिवारात तुमची लोकप्रियता वाढू शकते, मात्र प्रत्येकावर अतिविश्वास ठेवणे टाळा। आठवड्याच्या शेवटी धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे। आरोग्य। आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा थोडा सावधगिरीचा राहू शकतो। सततची धावपळ आणि मानसिक ताण यामुळे थकवा जाणवू शकतो। झोप अपुरी राहिल्यास चिडचिड आणि अशक्तपणा वाढू शकतो। काही व्यक्तींना पोटाचे विकार, ॲसिडिटी किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास जाणवण्याची शक्यता आहे। नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक राहील। योग, ध्यान आणि प्राणायाम केल्यास मानसिक शांतता मिळेल। वाहन चालवताना विशेष काळजी घ्या। जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका। आठवड्याच्या शेवटी तब्येतीत सुधारणा जाणवेल
आणि मन अधिक उत्साही बनेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे चांगले परिणाम देणारा ठरू शकतो. अभ्यासात सुरुवातीला एकाग्रता कमी वाटू शकते, पण सातत्य ठेवल्यास चांगले यश मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली संधी मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा ठरेल. काही विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे वेळ वाया जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढल्याचे जाणवेल. उपाय. दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. गुरुवारी गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तूंचे दान करा. मंदिरात केळी आणि चण्याची डाळ अर्पण केल्यास सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांतता मिळेल. एकूण मीन राशीसाठी हा आठवडा भावनिक स्थैर्य, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. कामाच्या क्षेत्रात मेहनतीचे परिणाम दिसू लागतील आणि काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत संयम आणि योग्य नियोजन आवश्यक राहील, कारण काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये संवाद आणि विश्वास टिकवून ठेवल्यास अनेक गैरसमज दूर होतील. कुटुंबातील वातावरण हळूहळू सकारात्मक बनेल आणि काही जुने प्रश्न मिटण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे राहील. विशेषतः मानसिक ताण कमी करण्यासाठी स्वतःला वेळ देणे आवश्यक ठरेल. या आठवड्यात आलेले अनुभव आणि संधी तुम्हाला भविष्यासाठी अधिक मजबूत आणि आत्मविश्वासी बनवतील. सकारात्मक विचार, संयम आणि योग्य निर्णय यांच्या जोरावर हा आठवडा प्रगती, समाधान आणि आनंद देणारा ठरेल. धन्यवाद.